नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। शर्त भंगार आहेत सगळ्याला। पवार साहेबांचे स्टेटमेंट आहे का हे आरक्षण आमचे आहेत म्हणून सीओ साहेब। पण आपण म्हणतोय की आपल्या डीपी मध्ये रिझर्वेशन आहेत, आपण ते ताब्यात आपल्याला मानत नाही, ते नको मानू दे ना, आपल्याला काय करायचं त्यांनी, कारण तिथं प्लॅनिंग अथॉरिटी किती आहे साहेब। मी काय म्हणतो आरक्षण आपले, आता समजा एवढी लोक 1000 लोक राहिले तिथं काय म्हणतोय की आम्ही उलट तेच म्हणतोय की आम्ही तर पत्रावर मी तोच केलाय की आम्हाला हे ताब्यात घ्या। ते म्हणतात की ते तुम्हाला लागून आम्हाला लागून नाही, आपला डीपी ती पण एक प्लॅनिंग अथॉरिटी आहे, तसं नगर परिषद प्लॅनिंग अथॉरिटी आहे। मग आता प्रत्येक ठिकाणी असं व्हायला लागलं, मग आरक्षण असेल टेन्शन घ्यायची कुठलाही चलू कधीच होणार नाही, कारण की आपल्या बाजार विभागाचे शेख बसलेत ना, ते त्यांचे नातेवाईक आहेत, ते दर्गाचे ट्रस्टी आहे ना, त्यांचे नातेवाईक कधी मी 1,18,000 त्यांना काहीतरी नोटीस पाठवली, आतापर्यंत 1,18,000 रुपये जमा नाही केले तो दर्गा ट्रस्टी। आणि त्यांच्याकडून जे लोक तिथे हॉकर्स जे बसतात ना, त्यांच्याकडून तिकडचा कोणतरी आहे तो पैसे घेतो आणि तिथे ते गाड्या 500 आम्हाला पण माहिती आणि यांना पण माहिती आहे। एखादा वैयक्तिक माणूस बसवतो आणि प्रत्येकाकडून तो कलेक्शन करतो आणि तो बाजार एखाद्या ठिकाणी बसवला जातो। ज्याला वैयक्तिक बसवायची असते त्यांनी आठवडा बंद केलं, ते नगरपालिकेची गाडी पण थांबायची, अतिक्रमणवाले लावून देत नव्हते। आता ऑफिस चालू झालं, पूर्ण रस्ता संध्याकाळी बघा तुम्ही पूर्ण जाम असतो। गायत्री मेडिकलचा तो पूर्ण रस्ता जाम असतो आणि मेन रोडला पण सगळे फेरीवाले बसलेले असतात। कसं आहे, एकदा दोनदा केली म्हणजे नाही, जागा तुम्ही तिथं काय मला काय अधिकार मिळतो, रस्ता आहे अशाही प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत, कारवाई करायची। पूर्ण रस्ता पूर्ण संध्याकाळी जाम असतो, सगळे भाजीवाले बसतात तिथं, पार्ट्या करतात त्याच्या इथं आणि त्याच्या जीवावर तोडतो। ज्या शासन निर्णयाच्या आधारे परवानगी घेतली, असा जर शासन निर्णय रद्द झाला असेल तर परवानगी बी रद्द करायची, त्याचा तोच आधार घ्यायचा शासन निर्णय रद्द झाल्याचा, परवानगीच रद्द करायची। हो, एक माणूस साहेब नडतो, डॅमची हाईट वाढवायचा प्रस्ताव कधीपासून हा एकटा माणूस अख्ख्या शहराला वेटेज धरतोय, कारण आपल्या इथले पॉलिटिकल लोक त्यांच्या इथं पार्ट्या करतात। ते आपल्या अंबरनाथ शहरालाच पाणी पुरवठ्याला पूर्वेला सगळं पाणी पुरवठा होतोय, कुठं आमच्या बेस्ट साईडला पूर्ण पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, त्याच्यासाठी तो त्याची कॉपी द्या तुम्ही, रद्द करून टाकायची, त्याला जाऊ दे। झाड तोडायचं होतं, त्याच्यानंतर तुमची परमिशन त्यांनी मागितली, इथं पण जर प्लॅनिंग अथॉरिटी आपण येतं त्यांनी परमिशन आपलीच घेतली पाहिजे ना। आता फॅक्टरीवाले काय आउटसाइडचा एरिया पडतो, मोठमोठी जर झाडाची हे झाली तर ते त्रास होणार आहे। आणि विशेष म्हणजे तिकडलं कुठलाही रेकॉर्ड आपल्याकडे। एक आठवडा बंद केलं, ते नगरपालिकेची गाडी पण थांबायची, अतिक्रमणवाले लावून देत नव्हते। आता ऑफिस चालू झालं, पूर्ण रस्ता संध्याकाळी बघा तुम्ही पूर्ण जाम असतो। गायत्री मेडिकलचा तो पूर्ण रस्ता जाम असतो आणि मेन रोडला पण सगळे फेरीवाले बसलेले असतात। कसं आहे, एकदा दोनदा केली म्हणजे नाही। अंबरनाथ मनसे शहर अध्यक्ष शैलेश शिर्के ने मुख्याधिकारी को सौंपा निवेदन पत्र। उमाकांत गायकवाड़ ने दिया कार्रवाई का आश्वासन। अंबरनाथ से एक बड़ी खबर सामने आई है, जहां महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे के शहर अध्यक्ष शैलेश मनोहर शिर्के ने नगर परिषद प्रशासन को घेरते हुए मुख्याधिकारी को निवेदन पत्र सौंपा। इस दौरान मनसे के सभी कार्यकर्ता भी बड़ी संख्या में मौजूद रहे और उन्होंने मिलकर मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड़ से मुलाकात की। शिर्के ने निवेदन पत्र में शहर की गंभीर समस्याओं की ओर ध्यान आकर्षित कराया। उनका कहना है कि निसर्ग गृह संकुल की आरक्षित जमीन का विकास ठप पड़ा है। चिखलोली बांध क्षेत्र में अवैध निर्माण धड़ल्ले से जारी है, जबकि रेलवे स्टेशन से 150 मीटर तक घोषित नो फेरी वाला जोन पूरी तरह असफल साबित हुआ है। इसके अलावा शहर की कचरा प्रबंधन व्यवस्था चरमराई हुई है और ठेकेदार नियमों का पालन नहीं कर रहे। अवैध बैनरों की भरमार, विकास कार्यों में अपारदर्शिता और यशवंतराव चौहान नाट्यगृह का अधूरा प्रकल्प भी बड़े सवाल खड़े कर रहा है। शिर्के ने यह भी कहा कि छत्रपति शिवाजी महाराज चौक से बी कैबिन रोड तक का डीपी रोड अधूरा पड़ा हुआ है और वाल्धुनी नदी में लगातार अतिक्रमण व
वह प्रदूषण हो रहा है। मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड़ ने शैलेश सिरके और मनसे कार्यकर्ताओं को आश्वासन दिया कि नगर परिषद प्रशासन इन मुद्दों पर गंभीरता से कार्रवाई करेगा। अब देखना यह होगा कि मनसे के दबाव के बाद प्रशासन कितनी ठोस कदम उठाता है और अंबरनाथ शहर की जनता को इन समस्याओं से कब राहत मिलती है। विविध समस्या आहेत, जसा कचरा झाला, चिखलोली डॅमचा विषय होता, अतिक्रमण होता, फेरीवाले होते, पददिवे होते, असे मोठमोठे विषय होते। तर सीओ साहेबांना मध्ये आम्ही पत्र दिले आणि त्यांच्याकडून टाइम घेतला। त्यांनी सर्व संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना करून प्रत्येक अधिकाऱ्याला त्यांची जिम्मेदारी काय असते ही दाखवून दिलेली आहे आणि त्यांनी स्ट्रिक्ट अंमलबजावणी त्यांना करायला सांगितली आणि जे अधिकारी अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करायचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिले। काय काय समस्या मांडल्या होत्या आपण? मग आता रिडेव्हलपचा एक मोठा विषय का रिडेव्हलप चालल्यामुळे बिल्डर लोक रिडेव्हलपचे नियम पाळत नाही। रेराने कायदा आणलेला आहे का तुम्ही तिथं बोर्ड लावा, त्या बोर्डला जर स्कॅन केला तर त्या बिल्डिंगचा प्लॅन किती मधली पास झालेला, त्याची मुदत काय असते ते सर्व गव्हर्नमेंटने रेरामध्ये आणलेले आहे, जेणेकरून लोकांची फसवणूक होणार नाही। पण आपल्या इथले बिल्डर ते युज करत नाहीत। ती त्यांच्या आम्ही निदर्शनास आणून दिलं। चव्हाण नाट्यगृहाचा जो विषय पेंडिंग होता तो निदर्शनास आणून दिला। फेरीवाल्यांचा मुद्दा होता तो निदर्शनास आणून दिला। चिखलोली डॅमचा विषय होता तो निदर्शनास आणून दिला। त्याच्यानंतर शासनाचे आरक्षित जे भूखंड आहेत ते असे विविध विषय जे अंबारा शहराचे मेन आहेत ते त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। त्यांनी पण आम्हाला पॉझिटिव्ह हे करून आश्वासन दिलेलं आहे की आम्ही हे मार्गी लावू। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।